आणि मला अस्थमाचा त्रास असताना, आणि हे कागद 100 वर्षाच्या पेक्षा जास्त जुने ना बाबासाहेबांचे. पण माझी त्यावेळी एक चूक झाली की मी 10 नंतरचे डॉक्युमेंट्स बघितले. नाही, चुकलं माझं. 13 पासून ते मी बघितले. आणि जी पहिली स्कॉलरशिप दिली गेली ती 12ला दिली गेली, 11ला, सॉरी 11ला, इंटरला होते बाबासाहेब. तर ह्या सगळ्या गोष्टी मला माहित होत्या आणि मी कागदपत्र गोळाच केली होती तोपर्यंत. भांडण्याची सगळी, आता भानकडे खूप कागदपत्र आहे. पण त्यावेळी ती, ज्यावेळी ते पुस्तक त्यावेळी त्यांच्याकडे नव्हती ती. त्यामध्ये खूप चुका झाल्या. पहिली गोष्ट अशी की त्यांनी असं लिहिलं की बाबासाहेबांच्या कॉलेजचा सगळा खर्च सयाजीरावांनी केला. ते चुकीचं आहे. कारण इंटर झाल्यानंतर रामजी बाबा बोलले तर माझी कॅपॅसिटी नाही शिकवण्याची, तू नोकरी कर आता. बाबासाहेब शिकायचं होतं. आणि होतं असं की केळुस्कर गुरुजी आणि सुभेदारांचे संबंध चांगले आहेत. केळुस्कर मोठा माणूस होता हो त्या काळात सुद्धा. त्या काळात सुद्धा ते शिक्षक होते, लेखक होते, समाज सुधारक होते आणि वक्ते होते प्रभावी. लिखाण होतं त्यांचं. तर बाबासाहेब त्यांना सांगितलं की मला शिकायचं आहे आणि वडील तर नोकरी करा म्हणतायत. केळुस्करांनी मध्यस्थी केली. सुभेदारांना समजवलं केळुस्करांनी आणि सांगितलं की त्याची शिकायची इच्छा आहे आणि मी त्यांना स्कॉलरशिप मिळवून देतो. तुमची कॅपॅसिटी नाही ना, आर्थिक मदत मी करून देतो. त्याप्रमाणे, आणि त्यावेळी खरी जी मदत झाली आहे ते लोक लिहत नाहीत. खरी जी मदत त्यावेळी झाली ती यंदेंची झाली आहे. दामोदर सावळाराम यंदे, ते म्हणजे महर्षी मानले जातात मुद्रण कलेतले. आणि ते बडोदे सरकारचे अधिकृत प्रिंटर होते, मुद्रक. त्यामुळे बडोद्यात जेवढी कागदपत्र मी त्यावेळची बघितली, रजिस्टर्स वगैरे सगळी ती त्यांच्या इंदुप्रकाश ते गिरगावात होतं. तर केळुस्कर गुरुजी हुशार. केळुस्करांची जुजबी ओळख होती, महाराजांशी जवळीक नव्हती. आणि हा एक सम आणखी चुकीचा आहे की बुद्ध चरित्र बडोदा सरकारने काढले. बडोदा सरकारने काढलेलं नाही, हा गैरसमज आहे. ते पुस्तक, आणि ते पुस्तक नाही आहे, ती लेखमाला आहे. ती 1898ला ती पहिली आवृत्ती निघाली आणि 1904ला दुसरी आवृत्ती निघाली. कुणी केलं होतं? नागवेकर, मुद्रक, नागवेकर म्हणून होते. तर ते लेख आहे, ते लेख एकत्र कोणते पुस्तक झालंय. आणि ज्या अर्थी ते बाबासाहेबांना 1907ला दिलं, म्हणजे बाबासाहेबांना दिली गेली ती दुसरी आवृत्ती दिली गेली. 98ला पहिली निघाली, ती संपली म्हणून दुसरी काढली 4ला. ती 1904ची आवृत्ती आहे माझ्याकडे आणि ती बाबासाहेबांची आहे. बाबासाहेबांची कॉपी माझ्याकडे आहे 1904 सालची दिलेली. म्हणजे अर्थात तीच असेल किंवा दुसरी असेल मला नाही माहीत, दुसरी पण असू शकते. पण बाबासाहेबांच्या कलेक्शनची आहे ती. म्हणजे त्यांना जे पुस्तक दिलं गेलं त्याची 30 कॉपी म्हणा किंवा ती दुसरी कॉपी म्हणा, पण ते खुद्द बाबासाहेबांच्या कलेक्शनची आहे माझ्याकडे. तर ते 1907ला झालं. आणि यंदेंना घेऊन काय झालं, ते केळुस्कर हुशार होते. महाराजांशी त्या डायरेक्ट अप्रोच नव्हता ना. यंदेचा कसा रोजचा अप्रोच होता, नेहमीचा अप्रोच होता. आणि महाराजांनी त्यांना तिकडे पण नेलं होतं ना. तिथले संस्थांचं सगळं प्रेस वगैरे, कारखाने, वर्तपत्र वगैरे वगैरे छपाईचं सगळं काम त्यांनी तिथे केलं. ते तर यंदेंचं काय होतं की यंदेंना माहिती होतं की महाराज जेवल्यानंतर मुंबईत असले किंवा कुठे असले तरी ते जेवल्यानंतर थोडी वामकुक्षी, काय त्याला म्हणतात, वामकुक्षी काय म्हणतात, ते घ्यायचे. आणि त्यावेळी मग नेमके हे जायचे. आणि महाराजांना अपेक्षा अशी असायची, ते म्हणजे यंदेंचं काम फार मोठं आहे, महाराजांना फीडबॅक द्यायचे, कुठे काय चाललंय, कुठल्या संस्थेचं काय चाललंय, अशा प्रकारचं. तर त्याप्रमाणे केळुस्करांनी ते यंदेंच्या कानावर घातलं. यंदेन लिहिलंय बरं काही, लोकांना माहीत नाही. ते केळुस्कर गुरुजी बाबासाहेबांना इंदुप्रकाश प्रेसवर घेऊन गेले गिरगावात. आणि तिथून तांगा करून ते मलबार हिलला गेले, जिथे महाराजांचा माल होता. तो आज नाही आहे, पण मी टाकलाय, मी देईन तुम्हाला कॉपी. त्यात मी तो मिळवला, भांड साहेबांनीच दिला मला. तो बंगला नेपिन्सी रोडला होता, जिथे बाबासाहेब भेटले महाराजांना. तो बंगल्याचा कुठेच नाही, पण भांडने मला त्याचा फोटो पाठवला, मी वापरला तो. तर ते तिथे गेले. नंतर त्या झालं काय की बाबासाहेब साहजिक काही इन्फिरियर कॉम्प्लेक्स असतो, ते बाहेरच थांबले बंगल्याच्या. यांनी आज बोलले यंदे चला, तर बाबासाहेब बोलले नाही, मी नाही. तर विद्यार्थी हो, काय वय असेल त्यांचं, इंटरला होते त्यावेळी ते. मग महाराजांनी त्याला काय चाललंय यंदे वगैरे, इकडच्या तिकडच्या राजकारणाच्या वगैरे, कारण ते फीडबॅक घ्यायचे त्यांच्याकडनं आणि ते द्यायचे.
आणि मग केळुसकरची तशी त्यांना ते ओळखतच होते महाराज, कारण काय पुस्तकं त्यांनी काढली ना, शिवाजी महाराज, तुकाराम वगैरे. बुद्धचरित्र बडोदे सरकारने काढलेलं नाही, ते नागवेकर म्हणून आहेत प्रकाशक, त्यांनी केलेलं आहे. हा म्हणजे, आणि ते 98ला पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती 1904ला, जे बाबासाहेबांनी दिली कॉपी, ती दुसरी एडिशन आहे. तर तिथे गेल्यानंतर मग ते बोलले, अरे की एक अस्पृश्य महार समाजाचा पोरगा आहे, फार हुशार आहे, इंटर पण शिकला. महाराजांनी बरं वाटलं ना, इंटर झाल्या महाराजून पोरगा म्हणजे, कुठे आहे तो पोरगा म्हणजे, बाहेर थांबलाय. ते चिडले महाराज, हे यांनी लिहिलंय, बोले बोलो बोलो त्याला. मग ते आले बाबासाहेब, म्हणजे घाबरत झाले ना, हो विद्यार्थी, लहान पोरगाने, अस्पृश्य, माहिती आपलं स्थान काय समाजात, आणि राजासमोर उभं राहायचं. मग त्यांनी विचारलं, काय करणार तू? ते मला ते समज दिले यंदेने. त्यांनी विचारलं, तू काय करशील? तर बोलले, महाराज तुम्ही सांगाल तसं मी करीन. महाराज म्हटले, तू जे विद्या प्राप्त केली आहे, याचा फायदा तुझ्या समाजाला झाला पाहिजे. बाबासाहेब बोलले, हो, तर तुम्ही सांगता तसंच करणार महाराज. त्याच्यावर खुश झाले महाराज. आणि भांडच्या म्हणण्याप्रमाणे 50 रुपये त्यांनी स्कॉलरशिप रिकमेंड केली होती, पण प्रत्यक्ष मिळत सगळ्याकडे 25 रुपये महिना दिली. पण ते पण चुकीचं आहे, कारण आर्काईव्हमध्ये मला एक पत्र मिळालं, त्या पत्रामध्ये 120 रुपयाचा चेक जोडलेला आहे. हा गैरसमज आहे की बाबासाहेब डायरेक्ट मिळत होते पैसे, ते डायरेक्ट प्रिन्सिपलला जात होते पैसे, एल्फिस्टन कॉलेजच्या प्रिन्सिपलला. तर तो जो चेक आहे तो 120 रुपयाचा आहे. आणि त्यात असं म्हटलंय की भीमराव आंबेडकरची 6 महिन्याची फी आहे, स्कॉलरशिप आहे, म्हणजे 20 रुपये येतात. म्हणजे मी पण 25 देतो, आता लोकांच्यात पडलं, पण ते लिहितो मी की प्रत्यक्षात 20 रुपये आहे, कारण तो चेक आहे. हो, चेकवर स्पष्ट म्हटलंय 6 महिन्याची फी आहे, ते स्कॉलरशिप आहे. तर अशा प्रकारची स्कॉलरशिप मिळाली. म्हणजे प्रत्यक्षात त्यांना 2च वर्ष, कारण त्यांची जी BA ची परीक्षा झाली ती नोव्हेंबर महिन्यात झाली, आणि रिझल्ट आहे 13मध्ये. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन असतं. बाबासाहेब 12ला ग्रॅज्युएट झाले, काही ठिकाणी 13 आहे, पण ते 13 रिझल्ट लागला, परीक्षा नोव्हेंबर 12मध्ये झाली. ते झालं सगळं. आणि साहजिकच मग ते म्हणजे भांडचं जे म्हणणं होतं ते मी त्यांना पुराव्यानिशी दाखवलं. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना 4 वेळा स्कॉलरशिप वाढवून दिली. तर ते मी कागदपत्र त्यांना पाठवले, आणि म्हटलं 4 वेळा नाही आहे, ते फक्त एकचदा आहे, किंवा 2दा म्हणता येईल, कारण का अमेरिकेचं जे होतं ते ऍक्च्युली 2च वर्षाचं होतं, ते 3 वर्ष झालं. आणि लंडनचं नव्हतंच मुळात, लंडनचं हे नंतर शेवटी ते अप्रूव्ह झालंय, म्हणजे प्रत्यक्षात 2दा एक्सटेन्शन दिलंय. आणि काही गोष्टी एक्झाम्शन झाले, ते सगळे डॉक्युमेंट टाकलेत मी, 6 डॉक्युमेंट अल्बममध्ये, आणि पुस्तकच करतोय. अर्ध झालंय पुस्तक माझं. म्हणजे त्यांनी MA PhDच्या डिग्र्या घेऊन ते लंडनला निघाले, इथपर्यंत मी आलेलो आहे. आणि तो रंजक प्रवास आहे. ते पुस्तक येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते लिव्हरपूलला गेले, ते कसे गेले, काय, ते फार म्हणजे इंटरेस्टिंग आहे सगळं ते. एनिवे, तर अशा प्रकारे मग ती स्कॉलरशिप झाली. मग त्यांना 13चा अनुभव वाईटच होता बाबासाहेबांना, कारण वडील वारले म्हणून त्यांना यावं लागलं 1 फेब्रुवारीला. 2 फेब्रुवारीला सुभेदार गेले, सुरतला उतरले ते मिठाईसाठी, बर्फी घेऊन जाई वडिलांना म्हणून. गाडी निघून गेली. आता सारख्या गाड्या नव्हत्या ना, दुसरी गाडी दुसऱ्या दिवशी होती सकाळी. ते रात्रभर स्टेशनला थांबले सुरत स्टेशनला. दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन आले, तर साधारण 3च्या दरम्यान ते आले. तर महाराज आपले सुभेदार एकदम, त्यांचे डोळे आसुसले होते मुलाला बघायला. ते आल्यानंतर त्यांनी बघितलं, त्यांच्या पाठीवर आठवण जीव सोडला. म्हणजे त्यांचा जो जीव घुटमळत होता मुलासाठी, तिथे गेले. मग त्याच्यानंतर त्यांना तिथे 13मध्ये राहण्याची काही सोयच नव्हती. त्यावेळी पंडित अमृतसरी जे होते ते त्या ठिकाणी ते आर्य समाजाचं काम करत होते, आणि खरं महाराजांनीच त्यांना आणलं होतं तिकडे, सयाजीरावांनी. म्हणजे ते सुधारणावादी होते. तर त्यांनी हॉस्टेलमध्ये सोय केली राहायची 13ला. म्हणजे ते 15 जानेवारीला जॉईन झाले बाबासाहेब, 15 जानेवारी. तर ते 1 फेब्रुवारीपर्यंत होते. 1ला निघून आले मुंबईला. म्हणजे 15 जानेवारी ते 1 म्हणजे साधारण 15 दिवस ते राहिले. आणि जेवणाची सोय बोर्डाच्या मारवाड्यातून कोणीतरी परिचित माणसाच्याकडून ती जेवणाची सोय केली होती. तर तेच गाणं मांडायला भेटायला गेले बाबासाहेब महाराजांना, परत मुंबईत भेटायला गेले केळुसकरांना घेऊन. त्यावेळी काय झालं होतं की महार समाजासाठी एक स्कॉलरशिप अनाऊन्स केली होती, आणि केळुसकरांना नाही माहिती होतं, यंदे नाही माहिती होतं. तर त्यावेळी मग बाबासाहेब केळुसकरांनी गेले परत,
मग त्यावेळी ते सांगायला लागले माझी राहायची सोय नाही, असं नाही, तर जे काय असेल ते. तर अशा प्रकारे झाल्यानंतर महाराज बोलले की तू असं कर, आम्ही स्कॉलरशिप देणार आहोत परदेशी शिक्षणासाठी, तू अर्ज कर. हे सगळे डॉक्युमेंट आहे माझ्याकडे, कुठे कधी अर्ज केला, काय नोटिंग बिटिंग सगळं माझ्याकडे, कारण सगळं मी शोधलो होतं. मला अस्थमा असून मी त्या धुळीचे 100 वर्षापूर्वी ते लाल कपड्यातले कागद मी उघडले, तोंडाला रुमाल बांधायचो मी. ते जितेंद्र शाह म्हणून होतं, त्याचं नाव मुद्दाम काढतो, त्या माणसाने खूप सहकार्य केलं मला आणि स्टाफने पण. तर ते अशा प्रकारे झालं आणि म्हणून त्यांनी मग तो अर्ज केला. मग ते 13ला गेले, 13ला शिकायला गेले, 17ला परत आले, 16पर्यंत आपल्या कोलंबियाला होते. 17चं जे होतं ते नंतर सँक्शन झालं त्यांच्याकडे, त्या सँक्शन अर्ज केला होता, सँक्शन झालं नव्हतं, ते नंतर झालं 16मध्ये लंडनला गेल्यानंतर. तर ह्या ज्या गोष्टी आहे, हा जो क्रम आहे तो त्यांच्या पुस्तकात आलेला नव्हता भांडच्या. आणि त्याच्यामुळे म्हटलं मी त्यांना सगळे कागद पाठवले आणि त्यांनी त्याच वेळी कॉम्प्युटरमध्ये चेंजेस केले. आणि जी आता नवीन आवृत्ती आली आहे ती मी दिलेले कागदांच्या आधारे त्यांनी पूर्ण केली. त्यात मोठा आणखी एकदा त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळी केळुस्कर गुरुजी वारले ऑक्टोबर 34, योगाची गोष्ट अशी आहे की आंबेडकर गुरुजी आणि केळुस्कर गुरुजी दोघेही 34 मध्ये वारले. आंबेडकर गुरुजी आणि केळुस्कर गुरुजी दोघांचा मृत्यू आहे 1934चा आहे आणि डिसेंबर महिन्याचा आहे. आंबेडकर गुरुजी कुठे होते? सातारावाले म्हणताय? सातारावाले, ज्यांनी नाव दिलं आंबेडकर, ज्यांनी नाव दिलं बाबासाहेबांना आंबेडकर. 1947 साली बाबासाहेब मजूरबंदी असताना भेटायला गेले होते आणि नंतर गेले असतील, ते सांगतात त्यांचे पतवंड पण सांगतात की बाबासाहेब एकदा त्यांना भेटायला आले आहेत तिथे. पण तिथे आता काहीच नाही, फक्त फाउंडेशन आहे, ते घर बंगला, म्हणजे तो जो बंगला आहे ना, त्या आंबेडकर कुटुंबाने हात जोडून सांगतायत राजेंद्र आजपासून हा बंगला तुम्हाला आम्ही देत आहोत, काय काम करू शकाल? म्हणलं बॉर्डर बाबासाहेब. नाही, ते वेगळं आहे, ते वेगळं आहे, तुम्ही जे म्हणता ते वेगळं आहे. साताऱ्याला ते साताऱ्याला बाबासाहेब भाड्याला राहायचे, त्या घराबद्दल तुम्ही बोलताय. मी बोलतोय आंबेडकर गुरुजींचं घर, आंबेडकर गुरुजी राहायचे जिथे, आंबेडकर गुरुजी ज्या ठिकाणी राहायचे साताऱ्याला, त्याच्याबद्दल मी बोलतोय. नाही नाही नाही, ते वेगळं आहे. आंबेडकर गुरुजी राहायचं घर वेगळं आहे आणि बाबासाहेब राहायचे भाड्याने ते घर वेगळं आहे. आंबेडकरांचं घर आहे ना, ते घराचा विषय, बाबासाहेबांचं घर नाही. आंबेडकर गुरुजींचं घर जे आहे ते आता काही नाही, तिथे फक्त हे फाउंडेशन आहे, ते जागा द्यायला तयार आहे. अच्छा, पण त्यांचं कोणतरी आता पंटू आहे, त्याने बाजूला घर बांधलंय. हो, कल्पना आहे. कारण मला त्यांचं जो पंटू आहेत मुंबईत तिथे, ते लोक सगळे फीडबॅक देत असतात. विनायक आंबेडकर, मी प्रत्यक्ष जाऊन बघितलं नाही ते. विनायक म्हणताय? हा, तर तो मुंबईत आहे ते, दोघं जण आहेत. हा, तर ते हा, तर त्यांना मी एक पत्र दिलं, आंबेडकर गुरुजीच्या मुलांनी आपल्या मुलाला लिहिलेलं, ते त्यांच्याकडे पण नव्हतं. अत्यंत महत्वाचं पत्र आहे ते. हा, ते पण माझ्याकडे आहे, त्याची कॉपी आहे. तर भांडं असं लिहिणार होते, काय झालं, 34ला वारले आपले केळुस्कर गुरुजी. ते मग ऑक्टोबरला वारले आणि आंबेडकर गुरुजी डिसेंबरला वारले. योगायोग म्हणजे दोघे 34लाच वारले. तर भांड असं म्हणाले, कारण त्यांची जी काय म्हणतात ना, पण ती सून, म्हणजे त्यांची सून, केळुस्कर गुरुजींची सून, ती भांडच्या परिचयात, म्हणजे त्यांच्या परिचयाची होती. तर तिने त्यांना असं सांगितलं, आणि ते सत्य आहे, आपण नाही म्हणता येणार, खोटं असं म्हणता येणार नाही. तिचं असं म्हणणं होतं, कारण केळुस्कर गुरुजी पण हिंदू कॉलनीतच राहायचे, केळुस्कर गुरुजी. तर तिने भांड साहेबांना सांगितलं की ज्यावेळी गुरुजी गेले, केळुस्कर गुरुजी, तर आम्ही आंबेडकरला निरोप पाठवला राजगृहावर, पण निरोप देऊनही आंबेडकर आले नाही, हे मला भांड बोलले. आणि ते लिहिणार होते याच्यावर. मला म्हटले, वा कृतज्ञपणा नाही का, एवढे उपकार केले त्यांनी, एवढं त्यांना मुलासारखं प्रेम दिलं वगैरे वगैरे. तर मला खरं सांगतो, त्याशी मला रात्रभर झोप नाही आली. असं कसं होऊ शकतं? बाबासाहेब एवढे कृतज्ञ नव्हते हो. योगायोगाची गोष्ट म्हणजे मग मी सगळं ढोंढायला सुरुवात केली, कागदपत्र, सगळी कागदपत्र माझ्याकडे, जे जे काय वाटत होतं तिकडे, हे काढ, हे शोध, ते शोध. नाही, मला ते, कारण भांडसारखा माणसाने लिहिणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे हो ती. भांड लिहिणार होते, आणि ती वस्तुस्थिती आहे. निरोप पाठवला राजगृहावर, त्यातली वस्तू कोणालाच माहित नाही, आणि कोणी विश्वास ठेवेल ना? त्यांची सून सांगते, स्वतः गुरुजींची सून सांगते की असं असं झालं, ते आले नाहीत.
हे भांड लिहिणार होते. पण मी खूप अस्वस्थ झालो, खूप शोध घेतला आणि सुदैवानं मला 3 अधिकृत पुरावे मिळाले. ते असे की हे गुरुजी वारले त्याच्या एक 8-10 दिवसापूर्वीच बाबासाहेब इथून निघून गेले होते विश्रांतीसाठी आणि त्यांचा मुक्काम होता पन्हाळ्यावर. पन्हाळ्यातलं घर म्हणजे बाबासाहेब नाही बाबासाहेब नव्हतं. ते पार्श्यात त्यांच्या कोणी मित्राचा बंगला होता, तिथे त्यात ते विश्रांतीसाठी गेले होते पन्हाळ्याला. आणि आणखी पुरावे त्यात मिळाले की बाबासाहेबांनी त्यावेळी काय होत होतं की पोलीस भरतीमध्ये हे ब्रिटिश अधिकारी कदाचित तिथल्या अधिकाऱ्यांच्या सांगण्याहून करत असतील की तिथे महारांपेक्षा चांभारांना प्राधान्य मिळत होतं. काय सिंग डॉम का असं काहीतरी तो होता तो रिक्रुटमेंट करणारा अधिकारी. तर त्याला 3 का 4 पानाचं पत्र आहे ते बाबासाहेब हँडरायटिंग मध्ये आणि कॅम्प पन्हाळा लिहिलाय तिच्यावर. कॅम्प पन्हाळा. हा. आणि हा एक पुरावा झाला. म्हणजे बाबासाहेब नव्हतेच, ते गेले त्यावेळी. आणि त्यांचा मुक्काम तिथे जवळजवळ 1.5 महिना होते, ते महिना ते 1.5 महिना होते. आणि तिथून ते डायरेक्ट अहिल्याश्रमला गेले. कारण ते जीवनपट केल्यामुळे मी आता आधी सांगू शकतो पटकन. अहिल्याश्रम पुण्याला. म्हणजे त्याच्यानं तिथे काही दिवस राहिले असेल 2-4 दिवस, मग पुण्याला आले. आणि तोपर्यंत गुरुजींची वार्ता जुनी झाली. म्हणजे बाबासाहेब पहिली गोष्ट नव्हते आणि निरोप पाठवला तरी ते कसे येणार, नव्हतेच तिथे. निरोप दिला असेल पण ते अर्ध सत्य आहे ना. हे भांड लिहिणार होते. पण मला आणखी पुरावे सापडले. पहिली गोष्ट हा, ते कुठल्या तारखेला इथून गेले ती तारीख माझ्याकडे मिळाली मला. पन्हाळ्याला शुक्ल पन्हाळा नाही, सिंहगडला गेले होते. हा पहिला पुरावा. सिंहगडला गेले ती तारीख मिळाली. दुसरा पुरावा तिथून त्यांनी जे पत्र लिहिलं आहे रिक्रुटमेंट ऑफिसरला, त्यात त्यांनी असं म्हटलं की माझं ऐकण्यात आलंय की तुम्ही चांभारांना प्रायोरिटी देता, महारांना येत नाही, महार ही शूर जात आहे, तर तुम्ही असा भेदभाव करता कामा नये, तुम्ही महारांना पण प्राधान्य दिलं पाहिजे, अशा प्रकारचं ते पत्र आहे, हँडरायटिंग मध्ये आहे. हा दुसरा पुरावा. गेले ती तारीख मिळाली. त्यांनी जे पत्र लिहिलं त्यात कॅम्प सिंहगड लिहिला. काय कुठलं ते नाही सिंहगड. हा, तर तिथलं ते पत्र आहे. जन्म कुठे याचा, शिवाजी महाराजांचा जन्म पुरंदर ना? नाही, इथे पुणे जिल्ह्यात आहे. सिंहगडला होते बाबासाहेब. तर ते कॅम्प सिंहगड लिहिलेलं आहे हँडरायटिंग मध्ये. गेल्याची तारीख माझ्याकडे आहे. हे पत्र लिहिले ती तारीख आहे. पत्रच आहे प्रत्यक्ष. आणखी 2 पुरावे मिळाले की त्याच वेळी पुण्यामध्ये शिक्षकांचं अधिवेशन होतं. तर सगळ्या महाराष्ट्रातले शिक्षक आलेले होते तिथे. त्यात बाबासाहेबच्या परिचयातले 2 शिक्षक होते. एक म्हणजे गंगाधर पोळ कोल्हापूरचे, ते शिक्षक होते. आणि दुसरे चव्हाण, बहुतेक चव्हाण, आता नाव मला खरं होत आहे, पण 2 शिक्षक ते बाबासाहेबांना ओळखणारे होते. पण हे 5-6 लोक बोलले चला आता आलाय तर आपण सिंहगडला जाऊन येऊ पिकनिक सारखं. तिथे गेला त्यांना कळलं की बाबासाहेब आलेले. हे लिहिलंय, पूर्ण लिहिलंय. तर मग ते बाबासाहेबांना भेटायला गेले. बाबासाहेबांनी आश्चर्य वाटलं, विचारलं कसं काय तू इकडे. त्यांनी सांगितलं आम्ही अधिवेशनाला आलो आणि सिंहगडला आम्ही बघायला आलो याचं महाराजांचं काय ते. तर मग बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की इथे मावा खूप चांगला मिळतो, तुम्ही जाताना मावा घेऊन जा. पण त्यांनी काय केलं, शिक्षकांनी स्वतःसाठी घेतला, पण बाबासाहेबांसाठी पण घेतला आणि आणून दिला त्यांना. तर हे दोघी शिक्षकांच्या आठवणीमध्ये ते आलेलं आहे. आणि तिथून निघाल्याची तारीख माझ्याकडे आहे. अहिल्याश्रमला कधी पोहोचले, हे जीवनपट केल्यामुळे डिटेलमध्ये आहे सगळं माझ्या. 3 खंडात आहे, म्हणजे कल्पना करा किती डिटेल असते. तर हे मी भांडणं सांगितलं, त्यामुळे त्यांनी लिहिलं नाही, नाहीतर हे लिहिणार होते. एवढी मोठी गोष्ट आहे.